कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे धावपळ माझी किती होती आणि बिस्किटला काय काय प्रॉब्लेम आला. तुम्हाला मी म्हटलं ना, एखादा दिवस असा माझ्यासाठी जातो ना कामाचा आणि प्रॉब्लेम भरपूर, म्हणजे अर्ध्या तासाचं काम असेल ना तिथं माझा 1 तास जातो. असं हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी सांगितलेलं ही बिस्किट करणार आहे, 2 किलोची केलेली आहेत, दुसरी 2 किलोची कॅन्सल झालेली आहेत म्हणून. सगळं आवरावर केली. बिस्किटचा दुसरा लॉट बेक करण्यासाठी टाकला आणि किचनकडं निघालेले शाबू वडे बनवायसाठी. किचनमध्ये नुसतंच पोचले तोपर्यंत वंदना म्हणून आवाज आला. किचनमधून बाहेर येऊन बघते तर बिस्किटचं मटेरियल घेऊन एक काकी हजर झाल्या. सोबत नातसुद्धा त्यांची होती. मी आश्चर्यानं त्यांना म्हटले, बिस्किट बनवायचे? त्या म्हटल्या, दुसरं आणखी काय बनवतेस? मी म्हटलं, तसं नाही हो, आत्ता बिस्किटं बनवायचे आहेत का? तर त्या म्हटल्या, होय, माझ्या नातीला द्यायच्या आहेत. बापरे, नुसता मोकळा श्वास घेतलेला. तोपर्यंत आणि टेन्शन आलं. आता म्हटलं, घरातलं तर बरंचसं काम आवरायचं आहे आणि जायचंसुद्धा आम्हाला बाहेर आहे. आता कसं ॲडजस्ट करायचं? मी त्यांना म्हणत होते, मटेरियल ठेवून जाणार आहे का बिस्किटं म्हणजे लगेच बनवून हवी आहेत? त्यांनी सांगितलं, नातीला द्यायचे आहेत, लगेचच बनवून हवी आहेत. मग हेच म्हटले, असं ना करून द्यायची, नाही द्यायची किंवा उद्या सकाळ द्यायची असा विचार सुरू होता. तोपर्यंत हे म्हटले, मीच थोडा वेळ काढतो आणि मीच विश्रांती घ्यायची, थोडा वेळ थांबतो, तू मेजरमेंट टाकायला घे, आपण चौघं मिळून बिस्किट तयार करूया. त्यांनी हे तूप वितळून आणलेलं आहे, कारण मोठ्या डब्यात त्यांच्या तूप होतं, ते पण फ्रीजमधलं, त्यामुळे त्यांनी किटलीमध्ये वितळून तूप आणलेलं होतं. मेजरमेंट टाकायला घेतलं, बघते तर त्यामध्ये साखरच बारीक केलेली नव्हती. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये जी बिस्किटं बनवली ती बिस्किटं आणि ही बिस्किटं एका दिवशी बनवलेली आहेत, शनिवारी, तर म्हणजे एकादशी दिवशी. दुसराही प्रकार बिस्किटचा तसाच आलेला, वेळ खाऊ हा प्रकार झालेला होता. पण त्या आजी नातीने मिळून दोघींनी साखर बारीक केली. यांनी सांगितलं, तू मेजरमेंट टाक, त्या दोघी साखर बारीक करायला घेतली. त्या दोघी किचनमध्ये होत्या, मी इकडं असे मेजरमेंट टाकत होते. 2 किलोसाठी 600 ग्रॅम तूप आणि 1 लिटर दूध, 1 किलो पिठी साखर हवी होती. तर तूप घालूनच घेतलं, यामध्ये वितळून त्यांनी आणलेलं होतं. त्यानंतर पावडरी बघा, ऐका लक्ष देऊन, अमोनिया 4 चमचे, बेकिंग सोडा 2 चमचे, बेकिंग पावडर 2 चमचे. यामध्ये घालायचं आहे. दूध थोडं घालायचं, थोडं शिल्लक ठेवायचं आणि पिठी साखर जी या दोघींनी मिळून केली ती सुद्धा यामध्ये घातली. बरोबर साखर घालायच्या वेळेला एक कॉल आला आणि शूट बंद झालं. माझ्या लगेच लक्षात आलं, त्यामुळं मी परत व्हिडिओ सुरू केला. कॉल आल्यामुळं बघा, मोबाईलचं शूट असतं ते मध्येच कट होतं आणि शूटिंग बंद होतं. तसंच इथं झालेलं आहे. आता एक म्हणजे साखर बारीक झालेली नाही, ती केली, त्यामध्ये वेळ गेला. वेळ तर एकदम अपुरा होता आणि हे असं टेन्शन. यांना तर मी बसलेल्या ठिकाणाहून ओरडून सांगत होते की किचनमध्ये चाळणी आहेत आणि त्या चाळणी डब्यामध्ये आहेत, तर कुठल्या डब्यातली चाळण आणायची हे मी त्यांना सांगत होते. माझ्याकडं 4 प्रकारच्या चाळणी आहेत, लहान मोठ्या. तर इथं मला बारीक चाळण हवी होती, ती त्यांना मी बसूनच जाग्याला सांगत होते. त्यांची जी नात आहे ती सुद्धा आहोंच्या मदतीला गेली. त्या दोघांनी मिळून शोधून चाळण मला आणून दिली. आता 2 किलोसाठी 1 लिटर दूध लागते, पण इथं त्यांनी 700 मिली आणलेलं आहे. हा दुसरा प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम कसा सॉल्व केला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर पिठाचाही पूर्ण प्रॉब्लेम होता. त्यांना मी 1 महिन्याभरापूर्वी त्यांची आणि माझी एका कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि त्यांनी मला मटेरियल विचारून घेतलेलं. त्यांना मी पीठ कसं हवं आहे हे सांगितलेलं, तर त्यांनी पूर्ण गरा पाडून आणलेला आहे. आता एका चाळणीमध्ये बघा
हा किती गरा निघत आहे, गरा आहे, कोंडा आहे त्यामध्ये, आणि न चाळता त्यांनी तसंच पीठ आणलेलं आहे. आता इथंसुद्धा माझा वेळ असाच जाणार आहे. इतर वेळेला मी करते, पण आज गडबड आहे आणि कामात काम. आता पीठ हे सगळं चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने, कारण जर हा असाच कोंडा आणि असाच यामधला जो बारीक गरा असतो, काही ठिकाणी रवा म्हणतात याला, आमच्या भागात गराच म्हणतात, एकदम भरड जी असते ना पिठामध्ये पडलेली, ती काढायची होती चाळून, आणि त्यासाठी सुद्धा मला भरपूर वेळ जात होता. जर मी मोठ्या चाळणीने चाळली असतं पीठ तर लगेच पीठ खाली पडलं असतं, पण त्यातला तो गरा खाली पडला असता, भरड खाली पडली असती गव्हातली. म्हणून मी बारीक चाळणीने चाळत होते. पीठ तर असं भरपूर उडत होतं. जेवढं मी फास्ट चाळल तेवढं पीठ उडत होतं. कालच्या व्हिडिओमध्ये दुधाचा आणि साखरेचा प्रॉब्लेम, आजच्या व्हिडिओमध्ये दुधाचा प्रॉब्लेम, साखरेचा प्रॉब्लेम, पिठाचा प्रॉब्लेम. आता आणि सगळं काही वजन करून आणलेलं नव्हतं, फक्त त्या म्हटल्या साखर म्हणजे अंदाजानं आणलेली आहे. मी साखर तशीच घालून टाकली, कारण बारीक होत होती तोपर्यंत थांबायला नको. आत्ता बघा चौथा प्रॉब्लेम काय. मी सुरुवातीलाच बघा तिळाचा डबा असं मी बघितलं तीळ, आणि साईडला डबा ठेवलेला बघा. तर त्या काकींना मी तीळ दिले. त्यांना म्हटलं की किचनमधलं आमचं सूप घ्या, छोटंसं सूप आहे प्लॅस्टिकचं, आणि त्याने तीळ निवडा आणि मग मला आणून द्या. हे तीळ त्यांचे घरचे आहेत, त्यामुळं त्यामध्ये थोडीफार जाळी झाली होती आणि थोडीफार घाणसुद्धा होती. ते स्वच्छ करून आणा म्हटलं. त्यांनी तसंच उचलून घेऊन तीळ आलेल्या होत्या. आता दूध तर संपलं, दूध तर राहिलेलं नाही म्हटल्यावर लागलंच तांब्या पाण्याचा आणाय सांगितला त्यांना, आणि यामध्ये मी पाणी मिक्स केलं. 2 किलो गव्हाचं पीठ मोजून घेतलं, राहिलेलं शिल्लक ठेवलं. 2 किलोमधला कमीत कमी 250-300 ग्रॅम एवढा कोंडा आणि भरड दोन्ही मिळून निघली. आता हे पीठ जास्तच गर्भ असल्यामुळं बारीक चाळणीने मी चाळलेलं आहे, पण तरीसुद्धा या पिठाचा चांगला गोळा तयार होत नाही, किंवा हे पीठ लुसलुशीत हाताला जरी लागत असलं तर एकजीव चांगलं होत नाही. याला भाजलेलं आहे, शिवाय भरड केलेली आहे, त्यामुळं याचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे. हे असे प्रॉब्लेम येतात बिस्किट बनवायच्या वेळेला. आजचा व्हिडिओ मी खास काय प्रॉब्लेम येतो बिस्किट बनवताना हे तुमच्याशी शेअर करायसाठी आजचा व्हिडिओ दाखवत आहे. नेहमीच जर तुम्हाला बिस्किट खूप छान होतात असं जर मी सांगत गेले तर प्रॉब्लेम्स काय येतात आणि ते कसे सॉल्व करायचे हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं मी सगळे जे व्हिडिओ माझे असतील किंवा जे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला मी सांगत असते किंवा व्हिडिओमार्फत शेअर करत असते. त्यांच्यासमोरच हे जे काही मी करत आहे ते करत आहे. पाणीसुद्धा घालत आहे. त्या म्हटल्या पाणी घाल, कारण हे आकडी दूध आहे, म्हणजे न गरम केलेलं दूध आहे. मग त्यांना मी म्हटलं की मगाशी जी मी बिस्किटं बनवलेली आहेत त्यामध्ये तर मी विकतचं दूध घातलेलं आहे, मग तुमचं तर हे म्हैशीचं दूध आहे आणि घरचं आकडी दूध आहे, तर पाणी घालू शकतो आपण, म्हणून यामध्ये मी पाणी घातलं. आता या पिठाचा मऊ लुसलुशीत गोळा तर काही तयार होणार नाही. हे असंच ॲडजस्ट करूनच पीठ तयार केलं पाहिजे. हे आता एकत्र सगळं गोळा करणार आणि त्या पिठाला थापून तिथंच ठेवणार आहे. हे अनुभव आहेत माझे, म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. बऱ्याच वेळेला असे प्रॉब्लेम मला येऊन गेलेले आहेत. आता तुम्हाला सांगू का, जर समजा यातला मी कोंडा काढला नसता, यातला तो रवा काढला नसता, जी भरड होती ती पिठातली, ती जर मी काढली नसती तर बिस्किटं चांगली झाली नसती. चांगली म्हणजे खाण्यासारखी सुद्धा झाली नसती, डायरेक्ट ते जनावरांनाच घालावं लागलं असतं. अशा पद्धतीची कोणीही त्याला बिस्किट म्हणणार नाही. सगळ्या ट्रेमध्ये बिस्किटचं पीठ पसरतं आणि पूर्ण पापुंद्रे त्याचे तयार होतात, कारण माझ्या हातून हे घडून गेलेलं आहे.
अजिबात म्हणजे एक वेळेला मी असं केलं, बापरे हे असं झालं आहे, पण ते का झालं हे माझ्या लक्षात आलं नाही. मी स्वतःहून सुधारणा करत 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 गेले आणि त्यातून हे मला शिकायला मिळालेलं आहे. आता बघा हे मी पीठ मळत आहे तरीसुद्धा बघा याचे रोलसुद्धा बनत नाहीत. आता एका साईडला थोडासा कॅमेरा गेलेला आहे किंवा मी तरी थोडंसं साईडला सरकून बसायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. आता बघा याचा रोल तयार होतोय का बघा. कसं तरी ॲडजस्ट करून रोलसुद्धा बनवले. गडबड तर भरपूरच होती, पण हे करून दिल्याशिवाय मार्ग नव्हता. पण 2 किलोची बिस्किट बनवायसाठी 4 जण होतो म्हणून बरं झालं. कुठलंही काम जर आपण प्रामाणिक करत असलो तर मला तर नेहमीच बघा अशी मदत सगळ्यांची होती. त्या एकट्या येणार होत्या पण त्यांनी त्यांच्या नातीलासुद्धा सोबत आणलं, म्हणजेच काय की मला गोळे करायलासुद्धा मदत झाली. आता यातील गोळे मी जास्त बनवलेले नाहीत, त्या दोघींनीच गोळे बनवले. मी थोडेफारच यातले गोळे बनवले आणि त्यांना गोळेसुद्धा बनवायला येत नव्हते. इतकं ते पीठ मिळूनच येत नव्हतं, अजिबात मिळून येत नव्हतं. चिकटपणाच नव्हता त्याला, कसलाही चिकटपणा नव्हता त्याला. आपलं भाकरीचं पीठ असतं ना, सेम त्या पद्धतीनं पीठ झालेलं होतं. कामात काम आणि जास्तच वाढवून ठेवलेलं काम म्हणजे खूप टेन्शन येतं. पण ही बिस्किट करत्या वेळेस सुरुवातीला खूप टेन्शन आलं आणि जेव्हा मी बिस्किटं बनवायला घेतली तेव्हा मला असं वाटलं की ही बिस्किटं पटकन होणार आहेत तयार. मग बरोबर माझ्या लक्षात आलं. मी पटकन हे सगळे रोल बनवून दिले. त्या दोघीही म्हटल्या, ती मुलगीसुद्धा म्हटली, काकी तुम्ही फक्त रोल बनवून द्या, आम्ही दोघीजण गोळे बनवतो. मग हा गोळा गोल गोल करून हातामध्ये चपटा गोळा करायला लागत होता. जर तसा फक्त गोलच करून प्रेस करायला घेतला असता तर खूप साईडने पीठ तुटलं असतं. तर हे म्हटले की जास्त बिस्किट तुटायला लागले, तुम्ही थोडासा गोळा हातामध्येच प्रेस करून घ्या. जसं हे सांगतील तसं त्या दोघींनी गोळे बनवून दिले. हा व्हिडिओ प्रत्यक्षात तुम्हाला बघितल्यावर कळालं असेल की किती प्रॉब्लेम्स असतात बिस्किट बनवायला. प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी सुरुवातीला तुम्हाला चांगलं चांगलं दिसत असलं तरी ते म्हणतात ना पडद्यामागं अंधार, तो असा असतो. मग म्हटलं प्रत्येक वेळेला खूप छान होतात, खूप छान होतात असं जर मी म्हणत गेले ना, तुम्हाला या अडचणीवर कसा पर्याय काढायचा हे समजणार नाही. कारण मी अडचणीतनं हा पर्याय काढलेला आहे, स्वतः सुधारणा केलेली आहे. तुम्हाला मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 0 नॉलेजवरती हा व्यवसाय सुरू केलेला आहे. बऱ्याच ताईंना हा व्यवसाय करायचा आहे. त्यांना आवर्जून माझी विनंती आहे की माझे सगळे व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही हा निर्णय घ्या. कारण कुठलाही निर्णय घेताना सहज निर्णय घेऊ नये, सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, तरच तुम्ही हे करू शकता सगळं. कमेंट तर भरपूर आलेले आहेत, चांगले चांगले आलेले आहेत. त्या कमेंटसुद्धा मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, पण ते बोलायला वेळ नाही, वेळ अपुरा पडत आहे व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी. आणि आज जी बिस्किटं मी तुम्हाला दाखवत आहे, ही बिस्किटं बनवताना काय प्रॉब्लेम आलेत हे तुमच्याशी शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या बिस्किटवरतीच मी तुमच्याशी बोललेले आहे. शिवाय आपली बिस्किट पार्सल सुविधा लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यासाठी ज्या ज्या ताईंना माझ्याकडून बिस्किटं हवी आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. जी बिस्किटं मी बनवणार आहे तुम्हाला देण्यासाठी त्याचे दररोज व्हिडिओ येतील. तुमच्या साक्षीने मी बिस्किटं बनवणार आहे, अजिबात माघारी बनवणार नाही. जे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि त्या कस्टमरचे मी व्हिडिओमध्ये नावसुद्धा घेईन आणि सांगेन की या ताईंची इथून आहे ही ऑर्डर, त्यांच्यासाठी हे बनवत आहे. कारण तुमच्या समोर बनवून ही बिस्किटं तुम्हाला पोच करायची असं मला वाटत आहे. आता इथं मी गेले वडे बनवायसाठी, या तिघांनी मिळून बघा ही बिस्किटं करायला घेतलीत.
आता या काकीसुद्धा खूप छान होत्या. मला म्हटल्या आवर्ज जा, आमचं आम्ही तिघं मिळून करतो. आणि इतकी ही बिस्किटं सुंदर क्रिस्पी सगळी चांगली झाली बघा. पण साईडनं थोडीफार चिरलीत ही बिस्किटं. खुसखुशीत, खमंग, पौष्टिक अशी बिस्किटं तुम्हालाही खायची असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरात लवकर ही बिस्किटं तुम्हालासुद्धा पोच होतील हे माझे प्रयत्न सुरू आहेत. पहिला लॉट झाला, दुसरा लॉटसुद्धा घातला आणि तोपर्यंत बघा न सांगता काकीने कपाटावरली वाटी घेतली. खूपच जास्त आणलेले त्यांच्या शेतातले होते म्हणून शिल्लक राहिलेले तीळ मला ठेवून गेल्या. असू द्यात गं, मी नको म्हणत होते तर स्वतः वाटी घेऊन त्यामध्ये तीळ ओतून ठेवले आणि म्हटले असू देत गं तुझ्यासाठी, आमचे घरचेच आहेत, मी कुठं विकत आणलेत. तर अशा आमच्या इथल्या बायका आहेत. प्रेम दिलं तर प्रेमच मिळतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.